चोपडा तहसीलदार साहेबांचा सत्कार। आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंचने शेत रस्ता आणि शेतमोजणी अभियान राबवलं होतं। त्यासाठी जळगावचे कलेक्टर साहेब आयुष प्रसाद यांनी एकत्रितपणे शेतकरी बोलावून तहसीलदारांना सूचना दिल्या। याच उद्देशाने आम्ही महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली, जेणेकरून या कामाची गती वाढली पाहिजे। या अभियानात अर्जदार शेतकऱ्यांना एकत्र बोलावून तहसीलदारासमोर चर्चा घडवून आणली। चोपडा येथील तहसीलदार साहेब सन्माननीय भाऊसाहेब थोरात यांनी सुद्धा व्यस्त वेळेतून आमच्या मागणीसाठी वेळ दिला। शेतकऱ्यांमध्ये आपसात जुने वाद होते, ते समोपचाराने सोडवले। वडोदा गावातील 21 शेतकऱ्यांना शेतरस्ता उपलब्ध करून दिला। या कामात आम्ही फक्त अधिकारी आणि कायदा याचा वापर न करता प्रतिवादी शेतकऱ्यांना समजूत घातली, समझोता घडवून आणला। तहसीलदार साहेबांनी सर्व सहमतीने शेतरस्ता मंजूर केला। याबद्दल आम्ही प्रतिवादी शेतकरी आणि तहसीलदार साहेबांचे आभार मानलेत। आम्ही शेतरस्ता मागणी करतो, अधिकारी उशीर करतात, आमचा धीर सुटतो, तर अधिकारीविषयी नाराजी व्यक्त करतो, पण ती नाराजी फक्त कामासाठी असते। जर अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं तर त्यांचे जाहीर आभार तर मानलेच, अभिनंदन सुद्धा केले। यासाठी आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता चोपडा तहसीलदार कार्यालयात माननीय भाऊसाहेब थोरात यांचा सत्कार केला। शिवराम पाटील यांनी तहसीलदार साहेबांच्या कामाची विस्तृत माहिती दिली। शेतरस्त्याची 20 प्रकरणी रस्ता देऊन निकाली काढली, त्याचे कौतुकास पात्र आहे। शेतकरी बांधवांनी चांगलं काम केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, ती आपली जबाबदारी आहे। चोपडा तहसीलदार साहेबांनी महाराष्ट्र जागृत जनमंचला सहकार्य केले। महाराष्ट्र जागृत जनमंच ही निवृत्त सरकारी नोकरांची संघटना आहे। आम्ही आमचे ज्ञान, अनुभव, कौशल्य या कामे वापरून पदासीन अधिकाऱ्यांशी संवाद करून चर्चा करून कायद्याच्या चौकटीत काम करीत आहोत। आमच्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्यांनी कायद्याचं उल्लंघन करू नये, ती खबरदारी घेतो, पण ज्या अधिकाऱ्याकडे विधिवत पदसिद्ध जबाबदारी आहे ते काम करून घेतो। यामुळे प्रशासन आणि प्रजा यातील सौहार्द टिकून राहावे ही अपेक्षा ठेवतो। चोपडा तालुक्यातील शेतकरी बांधव समाजसेवक यांनी 4 नोव्हेंबर 2025 ला दुपारी 3 वाजता चोपडा तहसील कार्यालयात उपस्थित होते। तहसील कार्यालयातील कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जळगावचे राकेश वाघ, अंमळनेरचे संतोष पाटील, खडगावचे रवींद्र पाटील, चोपड्याचे दिलीप नेवे, बुधगावचे सर्वेश साळुंके, गरताडचे हिम्मतराव पाटील, बेलेचे संजय पाटील उपस्थित होते। शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.